आदरातिथ्य करू आणि पशुधन सुद्धा करू. असं आपण 5वं वचन म्हणजे अवतीभोवती आलेले सगळे आई वडील, तुझे आई वडील, शेजारी पाजारी सगळ्यांचा सन्मान करू, दोघं मिळून सन्मान करू, असं 5वं वचन आपण दिलेलं आहे. प्रत्येक 6वं वचन आपण काय देतो तर प्रत्येक ऋतूमध्ये ऋतू कसे बदलतात, ऋतू जरी बदलले तरी आपण बदलायचं नाही, आपण स्थायी स्वरूपात राहायचं, हे 6वं वचन आपण दिलेले. आणि 7वं वचन आपण दिलेले आपल्या सेवेत आयुष्यभर सुख आणि दुःख असते तरी मी सोबत राहील, तो म्हणतोय. आणि ती म्हणते मी पण सोबत राहील, असं 7वं वचन आपण दिलेले. हे जे वचन आहे ही वचन कृतीने विसरून जातात आणि एकमेकांचे पुढे पुढे करण्यामध्येच राहतात. भागीदार म्हणजे जे जोडीदार आहेत यांच्यामध्ये संवाद समस्याच व्यवस्थित होत नाही. आणि संवाद एकत्र येऊन जर संवाद असतील, चांगले संवाद असतील, एकमेकांच्या आईवडिलांचे संवाद चांगले असतील तर समस्या आपोआप सुटतात. पण संवादच नसतील, बोलणंच सोडून दिलं तर संवादच नसेल तर शेवटी काय होईल, घटस्फोट होईल. लैंगिक संबंध सुद्धा आर्थिक व्यवहार हे त्यांचे जोडप्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे असले पाहिजे. घरगुती हिंसाचार हा अजिबात व्हायला नको. मूल्ये आणि नैतिकता एकमेकांची जोपासली गेली पाहिजे. एकमेकांची जी मूल्ये आणि नैतिकता आहे ती जोपासली गेली पाहिजे. शेवटचं एक कारण मी असं पण म्हटलं की व्यसन, कुणालाही व्यसन वेगवेगळ्या प्रकारचं असतं, दारूचं असतं, ड्रग्जचं असतं, जुगाराचं असतं. व्यसनाचे अनेक प्रकार आहेत. राजकारणी, व्यावसायिक, अभिनेते, डॉक्टर, वकील या सगळ्यांना व्यसन असतं पण ते उच्च शिखरावर पोहोचते. पण घरातली त्या व्यसनामुळे घरात एक जण दुखावला जातो, त्याला सतत त्याने त्रास होत असतो आणि शेवटी समाजाला दिसायला चांगलं दिसतं परंतु शेवटी त्याचं रूपांतर घटस्फोटात होते. वेळ एकमेकांना दिली पाहिजे असे थोडक्यात मी मुद्दे तयार केले होते खास. आणि दोघंही सर्व्हिस करत असतात. एक मुद्दा मी असा पण लक्षात घेतला की दोघंही सर्व्हिस करत असतात तर एकाच जणाला, एकाच जोडीदाराला बाहेरची जबाबदारी सांभाळून घरची जबाबदारी फक्त एका जोडीदारावर येत असेल तर तो जोडीदार नाराज होतो. तेव्हा जर दोघंही सर्व्हिस करत असेल तर दोघांनीही घरातली जबाबदारी पण दोघांनीही सांभाळली पाहिजे, कारण सर्व्हिस करतात. त्यामुळे माझं पण काही कर्तव्य असं नवऱ्याच्या लक्षात द्यायला पाहिजे. पत्नी पण सर्व्हिस करत असेल तर ती घरामध्ये उठली आयची बसेल तर तसं नाही, दोघांनीही संगणमताने घरातली आणि बाहेरची जबाबदारी सांभाळली गेली पाहिजे तर घटस्फोट होणार नाही. आणि वयाची परिपक्वता जर विचार केला तर आता मुलीचं लग्न 22-24 वर्षाचं असताना होतं, मुलाचं लग्न 27-28 वर्षाचं असताना होतं. म्हणजे दोघांच्या वयाची परिपक्वता असताना सुद्धा ती जर मुलगी फोनवर सुद्धा ताईला प्रॉब्लेम सांगत असेल आणि आईचं ऐकत असेल सातत्याने फोन, पूर्वी आपल्या काही फोन नव्हते त्यामुळे आपले संसार अगदी व्यवस्थित टिकत होते. आपल्या वडील म्हणायचे बाबा तुला एकदा संसार झाला लागलेली एकदा सासूला बोलणारच आहे त्याच्यातून चांगलं काही शिकणार आहे. पण आता तर सासूची परीक्षा सुरू घ्यायला लागली. फोन, सतत फोन, आईचे असं आहे तर मुलीच्या आईने पण समजूतदारपणा घेतला पाहिजे, मुलाच्या आईने पण समजूतदारपणा घेतला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला संयम सहनशक्ती खूप आहे पहिल्यापासून, तेव्हा आपणच सहन करा सखींनो, आपणच सहन करा, मुलांचे संसार होतील. एक पर्याय हा पण आहे. नंतर वयाची परिपक्वता झाल्यावर एकमेकांच्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजे. तिला काय आवडतंय ते तिला, आता तिला जर नाच आवडतोय, गाणे आवडतंय तर तिला करू दिले पाहिजे. त्याला काय आवडतंय, क्रिकेट खेळायला, म्हणजे जे आवडत त्याला जे आवडत. आत्ताच आवडीनिवडीबद्दल काही बागडे बोलल्या महाराष्ट्र की माझ्या मिस्टरांना मी त्यांना बोलली एक असं मुद्दा मी दिला, ऐकू येते ना तुम्हाला, तर त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिलं. आम्ही सगळ्या बेटी माहेरी गेलो होतो म्हणाले 3 का 4 बेटी, तर
खूप आनंद झाला की अरे बापरे, आपल्या पत्नीने आपली आवड जोपासली. आणि मला पण शिक्षणाची आवड होती, तर त्यांनी मला शिकवलं, BA केलं, MA केलं, PhD केलं. तर अशी एकमेकांची आवड जर त्यांनी जपली, घरातल्या सर्वांनी पण जपली, तर घटस्फोट होणार नाही. हा एक मुद्दा माझ्या लक्षात आला. म्हणजे जे मला वाटलं किंवा याच्यामुळे घटस्फोट होऊ शकतात, तर असे मुद्दे मी लिहून काढले. नंतर दुसरं एक असं पण आहे, बाह्य कौटुंबिक दबाव. यामध्ये असं होऊ शकतं की त्याला मित्रांचा दबाव, आईवडिलांचा दबाव, तिला त्या कुणाला पण, एकालाच मी म्हणत नाही, एकालाच जोर देते. म्हणजे की नाही तू असंच कर, तू तसंच कर, असा जर बाह्य दबाव दिला. कारण काय होतं की आता लव्ह मॅरेज पण करतात, तर तिची संस्कृती वेगळी पडते, आपली संस्कृती वेगळी पडते. आणि आपण जर दबाव देत गेलो, तर आपण जर सारखा त्या गोष्टीचा दबाव दिला, तर त्याचे दुष्परिणाम होतात. असे वेगवेगळे कारण घटस्फोटाचे माझ्या जे लक्षात आले ते मी तुम्हाला सांगितले. तुम्हाला पडतात की नाही पडत ते मला माहिती नाही, पण माझ्या मते असं आहे की त्यामुळे घटस्फोट होतात. बरोबर. आता उषाताई काकडे, मी महाराष्ट्र प्रबोधिनीची जिल्हाध्यक्ष आहे, जळगाव जिल्हाध्यक्ष. तर उषाताई पाटलांनी मला सांगितलंय की महाराष्ट्र प्रबोधिनीने काही नियम केलेले आहेत. तर रंजना ताईंनी सांग, तर मी तुम्हाला ते महाराष्ट्र प्रबोधिनीचे नियम सांगते. काही नाही, 2च मिनिटाचं आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आणि हे बघा, महाराष्ट्र प्रबोधिनी मंडळ हे याच्या संस्थापक अध्यक्षा उषाताई काकडे आणि आता त्याच्या अध्यक्षा रेखाताई खानकरी झालेल्या आहेत, सर्वांना माहिती असेल. बरोबर. तर त्यांनी जे काही चालीरीती बंद केल्या, अनावश्यक उत्पन्न देणे बंद झालेले आहे, ब्लाऊज पिसांची देवाणघेवाण बंद झालेली आहे, आधार कार्ड छापणे बंद झालेले आहे, लग्न मंडपात दिल्या जाणाऱ्या नारळाच्या ओट्याही बंद झालेल्या आहेत, पतीच्या उत्तर कार्याच्या वेळी पत्नीचे दागिने काढणे, तिचा कुंकू पुसणे हे सुद्धा बंद झालेले आहे. मृत व्यक्तीचे फोटो पत्रात टाकू नये, आता ते बंद झालेले आहे. फुलं बुके देण्याचे प्रमाण सुद्धा कमी झालेले आहे. गैरहजर ओट्या दिल्या जात नाही. हॉस्टेलचे काम चालू आहे, म्हणजे मुला मुलींसाठी हॉस्टेलचे काम चालू आहे, याबद्दल दिलेले. महाराष्ट्र प्रबोधिनी महिला संघटनेने काही नियम समाजासाठी लागू केले आहेत. तर खाजगी लाखांवरचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी थोडे नियम त्यांनी दिलेले आहेत. तर ते नियम असे आहेत, वर्तमान काळात पती पत्नी दोघं सर्व्हिस करतात, म्हणून पालकांनी आपल्या पालकांना लहानपणापासून शिक्षणासोबत गृहदक्ष करावे, घरातल्या पण जबाबदारी द्यावी, असं त्यांचं म्हणणं आहे. वधूवराचा म्हणजे मुलगी असो मुलगा, त्याला गृहदक्ष केलं पाहिजे. वधूवराचा योग्य परिचय द्यावा, खोटा परिचय किंवा पगार सुद्धा सांगू नये. नवदाम्पत्यांनी सुखी संसारात पाऊल ठेवताना पालकांनी तास फोन करून विनाकारण हस्तक्षेप करू नये. आई मुलीचे व सासू सुनेचे नाते मैत्रीपूर्वक असावे. नवदाम्पत्यांना काही गोष्टी समजावून सांगणे काळाची गरज आहे. वाद विकोपाला जाऊ देऊ नये. दुकानवर खतपाणी न घालता स्पष्टपणे या निदर्शनास आणून द्या. नवदाम्पत्यांनी शैक्षणिक आर्थिक बाजूला सारून संसार सुखी करण्यासाठी आपल्या जोडीदाराला समजून त्याला आनंदी व सुखी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असं महाराष्ट्र प्रबोधिनी मंडळाचं मत आहे. विवाह हा एक पवित्र संस्कार आहे, त्याला तन मन धन आपण जपायला पाहिजे. सहज शिकता सुखी संसाराचा भक्कम पाया आहे. एकच लग्न हा पवित्र संस्कार आहे. मुला मुलींचे लग्न जर योग्य वयात केले तर संतती लवकर होते, त्रास होत नाही. पती पत्नीच्या म्हणजे मुला मुलींचे लग्न योग्य वयात करायला पाहिजे. पती पत्नीच्या वादात समस्याचे निराकरण करण्यासाठी गावागावात एक समुपदेशन समिती असतात. म्हणजे मंडळामार्फत एक आपल्या समाजात
दरवर्षी गाव प्रमुख, महिला मंडळाचे अध्यक्ष, पुरुष मंडळाचे अध्यक्ष व इतर प्रतिष्ठित लोकांना मिळून समिती स्थापन करावी. 2 वेळा लग्न न लावता दुसऱ्या वेळी फक्त रिसेप्शनला बोलवावे. 2 वेळा लग्न सकाळी पण लावतात, संध्याकाळी पण लावतात. नवदाम्पत्य हे सुखी संसाराच्या रथाची 2 चाके आहेत. त्यांनी एकमेकांना सांभाळून घेतले पाहिजे. मोबाईलवर पालकांनी बोलले, सतत बोलले, हे कामापुरते ते बोलू नये आणि तेवढे कामापुरते ठेवावे. आईने मुलांना व मुलींना सारे काम शिकवावे. मुली किती शिकल्या तरी त्यांना चूल सांभाळावीच लागते. ही सवय त्यांना जर केली तर अभ्यासमुखाचे प्रमाण कमी होईल. लग्न करण्याच्या आधी आई वडिलांनी आपल्या पाल्याची सुव्यवस्थित सुसंवाद साधावा. यावरती मी तुम्हाला एक सांगते. अंमळनेरला एक आता घटना झाली. 8 दिवस झाले. अंमळनेरला एक घटना घडली. ती घटना तुम्हाला सांगते. एक मुलगी 40गावहून सोलापूरची मुलगी करून आणली. त्यासाठी त्यांनी 2,80,000 हुंडा त्या मुलीला दिला. बोली नव्हती ती मुलगी सुंदर होती. कोणी 2 लाख, कोणी 1 लाख, 2 लाख, 2,80,000 बोली आपल्याला. त्यांनी सांगितलं लग्न पण लावावं लागेल, संस्कार सगळे सांस्कृतिक संस्कार करायचे. मग त्यांनी 40गावला लग्न लावलं आणि त्याला 1 लाख काही सदानंद हॉल घेतला. 100 लोकांचं जेवण दिलं 40गावला. 1 लाख 8 दिवसापूर्वीची घटना. 1 लाख रुपये खर्च झाला त्या गोष्टी. म्हणजे बघा 2,80,000 तुम्ही कॅल्क्युलेशन करा बरं का. आपण वाणी व्यापारी कॅल्क्युलेशन डोक्यात असतं. 2,80,000 1 लाख तो खर्च. मुलगी आता घरी येणार, आपल्याला सुंदर सून मिळाली. आपला मुलगा व्यापारी दुकानदार आहे, पण मुलगी खूप छान मिळाली. आनंदामध्ये आईने तिला 2.5 तोळ्याचं मंगळसूत्र सासूबाईने आणि कानात 3 तोळे सोनं तिला दिलं. बरोबर 3 तोळे 3 लाख ते बरोबर. हां, कॅल्क्युलेशन तुम्ही करा. मग आता सगळ्यांनी मैत्रिणी आम्ही ती पण मंडळाची आमच्या मंडळाची संचालिका आहे त्याच्या चिका. मग आम्ही म्हटलं का गं कसं तुझ्या पुतळ्याचं लग्न झालं, आम्हाला कळलंच नाही. मग तिने ठरवलं नाही आपण सगळ्यांना गाव निवडून दिलं पाहिजे, एकत्र कुटुंब दिलं. तुम्हाला माहिती पण असेल तुम्हाला. मग गाव निवडून गाव पंगत दिली. गाव पंगत दिल्यावर लोकांनी केल्या हातात पैसे द्यायचे नाही ठरले पण लोक देतात. तर ते सरळ सासू म्हणायची सुनेच्या हातात ते पैसे पण सुनेच्या हातात. मग गाव जेवण दिलं तो खर्च आला तर विचार करा 2 लाख 3 लाख कॅल्क्युलेशन करता तुम्ही. हां, मग ते केल्यानंतर ती मुलगी आता सत्यनारायण झाला, गाव जेवण झालं. मग आता नवरा म्हणजे नवीन दाम्पत्याचे शारीरिक संबंध त्यावेळेला मी सांगितलं की माझी स्त्री आलेली आहे. तुमच्यापैकी कुणाला तरी माहिती असेल, बोटवरती गेला माहिती आहे काही माहिती आहे माझी MC आलेली आहे. मग तिला मग तर ठीक आहे बाजूला तर ती 3-4 दिवस बाजूला राहिली. आणि आता 4थ्या दिवशी त्या मुलीने बरोबर 9:30 वाजता त्या मुलीला मोबाईल तिच्याजवळ दिलेला होता. तिचे पालक होते, त्यांनी सांगितलेला मोबाईल देऊ नका. पण आपण बोलवत होतो बिचारीला बोलायचं असेल तो जो नवर होता तो तिच्याजवळ ती मोबाईल मागायची तो घेऊन द्यायची आणि ती बेडरूममध्ये जायची. काय करायचं तिचं तिला नाही. तिने त्या मोबाईलवर लोकेशन पाठवलं. 2-3 तिचे मित्र आले. तिला बरोबर तिने वरून किती पोस्ट केली होती बघा. वरून उडी मारली ते CCTV कॅमेरा वरून पहिल्या मजल्यावरनं 2-3 मजले आहेत त्याचे. तर पहिल्या मजल्यावरनं तिने बेडरूमच्या गॅलरीतून उडी मारली. त्या मुलाने तिला घेतलं, रिक्षा आणली होती, धुळ्याची डायरेक्ट रिक्षा होती. रिक्षात टाकलं आणि त्या मुलीला घेऊन गेलं. मुलगी लापता 8 दिवस झाले. म्हणजे मंगळवारी आम्हाला गाव जेवण दिलं, शुक्रवारी ती मुलगी लापता झाली. मग खूप भयानक दुःखच होईल ना त्यांना. एवढा खर्च गेला, ती मुलगी सापडेना. आणि कळवायचं तरी कसं. जो दलाल होता म्हणजे ज्यांच्याकडनं ठरवलं होतं ते धंद्याचे
मोठी जाऊच होती, सख्या नंदेची मोठी जाऊ एकाच घरामध्ये. म्हणजे म्हणते काय करायचं या विचारात होते नाही. आणि मग आता ते ती बोलली किती असली तरी चांगली भाषा बोलायची, सोलापूरची चांगली भाषा ते रेकॉर्डिंगमध्ये आलं. आता त्यांनी फोन लावले तिकडे पोलिसांना, मिसिंगची केस केली आणि आता फोन लावले. मग मी म्हटलं की अरे तुम्ही त्याचं आधार कार्ड घेतलं होतं का, पॅन कार्ड घेतलं होतं का, तिचं मुली सर्टिफिकेट तरी घेतलं का, बघा आपण किती बरोबर घेतलं. त्या लोकांनी आधी येऊन त्यांची इस्टेटीचे कागदपत्र पाहिजे, त्यांच्या इस्टेटीचे कागदपत्र पाहिजे आणि आपण त्यांचं काहीच नाही, काहीच घेतलं. हुंडा घेतली, ती पोरगी गायब झाली. गायब झाल्यावर किती मोठा गहन प्रश्न